माझं नाव पवन खिल्लारे. आज आपण मालमत्ता हक्क, भारतीय संविधानात असलेला मालमत्तेचा हक्क किंवा संपत्तीचा हक्क याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मालमत्ता हक्क हा कायदेशीर हक्क आहे की नैसर्गिक हक्क आहे, याबाबतीत ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉन लॉक याने सर्वप्रथम असे मांडले की संपत्ती ही व्यक्तीच्या श्रमातून निर्माण होते. संपत्ती श्रमातून निर्माण होत असल्यामुळे त्याने तिला व्यक्तीचा नैसर्गिक हक्क या दृष्टिकोनातून बघितले. तर जेरेमी बेंथम त्याने स्वतःच्या उपयुक्तवाद सिद्धांतामध्ये व्यक्तीला जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठी कायद्याने दिलेले साधन म्हणजे संपत्ती या दृष्टिकोनातून बघितले. आपण जर भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून संपत्तीला किंवा मालमत्तेचा हक्क याला बघितले तर भारताच्या संविधानामध्ये सर्वात वादविवादाचा विषय म्हणून बघितला जात असेल तर तो संपत्तीचा हक्क होता. संविधानाच्या अंमलबजावणीपासून सर्वात जास्त किंवा बऱ्यापैकी घटनादुरुस्त्या ज्या भारतीय संविधानात झाल्या असतील तर घटनाकारांनी संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून आपल्या संविधानात समाविष्ट केल्यामुळे झालेले आहेत. संपत्तीचा हक्क हा भारतीय संविधानाच्या कलम 19(1) यांच्या अंतर्गत देण्यात आला होता. त्याचप्रमाणे आर्टिकल 31 नुसार हा हक्क देण्यात आला होता. आर्टिकल 19(1) यामध्ये व्यक्तीला संपत्ती निर्माण करण्याचा, ती राखण्याचा, विकण्याचा, साठवण्याचा या संबंधित हक्क होते. तर आर्टिकल 31मध्ये भारतीय नागरिकांसोबत जे इतर नागरिक आहे परदेशातील या नागरिकांना देखील संपत्तीचा हक्क होता. ज्यावेळी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात यायला सुरुवात झाली, त्यानंतर 1951 साली जी पहिली घटनादुरुस्ती झाली, ही घटनादुरुस्ती संपत्तीच्या हक्कावरती काही प्रमाणात मर्यादा आणण्याच्या संदर्भात होती. यामध्ये सरकारला जे कल्याणकारी योजना राबविण्यासाठी भूसंपादन करणे, खाजगी मालमत्तेचे संपादन करणे आणि हे संपत्ती किंवा मालमत्ता अधिग्रहण केल्यानंतर त्या संदर्भात जो मोबदला द्यायचा आहे याविषयीची घटनादुरुस्ती होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मालमत्ता हक्क हा मूलभूत हक्क असल्यामुळे या विषयाच्या संदर्भात ज्या घटनादुरुस्त्या सरकारने केल्या, बऱ्यापैकी केल्या, त्यामध्ये पहिली घटनादुरुस्ती, चौथी घटनादुरुस्ती, 7वी, 25, 39, 40, 42 या सर्व घटनादुरुस्त्या जो नैसर्गिक हक्क आहे या साधन संपत्तीचा या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने त्याकडे बघितले आणि बऱ्यापैकी घटना सर्वोच्च न्यायालयाने घटनादुरुस्त्या रद्द केल्या. त्यामध्ये 1967 साली गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संपत्तीचा हक्क हा नैसर्गिक हक्क आहे, त्यामुळे हा हक्क सरकारला काढून घेता येणार नाही. त्यानंतर सरकारने 1954 साली एक घटनादुरुस्ती करून जो मोबदला जनतेला द्यायचा आहे त्यांची संपत्ती अधिग्रहण केल्यानंतर त्या संदर्भात न्यायालयाकडे जे अधिकार होते ते घटनादुरुस्ती करून रद्द केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परत 1955 साली बॅनर्जी खटल्याच्या अंतर्गत 1955 साली बॅनर्जी खटला होता, त्या खटल्याच्या अंतर्गत तो निर्णय जो गव्हर्नमेंटने घटनादुरुस्ती करून घेतला होता त्याला रद्द ठरवले. ही प्रक्रिया सातत्यानं सुरू राहते की सरकार निर्णय देते आणि सर्वोच्च न्यायालय सरकार घटनादुरुस्ती करते आणि सर्वोच्च न्यायालय ती घटनादुरुस्ती रद्द करते. असे 1978 पर्यंत सुरू होते. जोपर्यंत सरकार स्वतः संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क न राहता तो आता कायदेशीर हक्क राहील असे घटनादुरुस्ती करून
तिचा समावेश संविधानात करत नाही तोपर्यंत. यासाठी सरकारने जी 44वी घटनादुरुस्ती केली त्यामध्ये 19 कलम 19(1) मध्ये आणि आर्टिकल 32 असलेले संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करून त्याला भारतीय संविधानाच्या भाग 12 मालमत्तेचा हक्क आर्टिकल 300(a) समाविष्ट करून त्याला फक्त कायदेशीर हक्क म्हणून घोषित केले. सरकारने मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कातून काढून कायदेशीर हक्कामध्ये टाकल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले तर सरकारला संपत्तीविषयी नियम करणे सहज आणि सोपे झाले. संपत्तीच्या बाबतीत एखादा कायदा करताना त्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता राहिली नाही, कारण ज्यावेळेस मूलभूत हक्कामध्ये संसदेला बदल करावे लागतात किंवा बदल करायचे असतात त्यावेळेस त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागते. मात्र मूलभूत हक्क, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क राहिला नाही, त्यामुळे त्याला संसदेत साध्या कायद्याच्या अनुसार त्या नियमात बदल करता येतात. जर दुसरा मुद्दा बघितला तर कायदेशीर हक्क असल्यामुळे जो मोबदला सरकारने द्यायचा असतो संपत्ती अधिग्रहण केल्यानंतर त्याची हमी जनतेला राहिली नाही. तिसरा जर आपण बघितला तर जे कार्यकारी अधिकाराच्या अंतर्गत कारवाई केल्या जाते खाजगी संपत्तीच्या अधिकरणाबाबत, यावेळेस या बाबतीत आपल्याला कायदेशीर हक्कामार्फत, संपत्ती हा कायदेशीर हक्क असल्यामुळे आपण या संदर्भात न्यायालयात जाऊ शकतो. मात्र ज्यावेळेस संसद कायदा करून संपत्ती अधिग्रहणाच्या बाबतीत नियम बनवते, कायदा काढते, याचे संरक्षण आपल्याला प्राप्त होत नाही. नंबर 4 आपण जर बघितले, जसं आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर आपण सर्वोच्च न्यायालयात रिट्स आर्टिकल 32 अंतर्गत न्याय मागू शकतो, दाद मागू शकतो. तसे आपल्या संपत्तीच्या बाबतीत उल्लंघन झाले तर आपण सर्वोच्च न्यायालयाकडे थेट न जाता आपल्याला आर्टिकल 226 नुसार कायदेशीर हक्काचे उल्लंघन झाले आहे या तरतुदीनुसार आपल्याला उच्च न्यायालयात जावे लागते. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क राहिलेला नसला तरीही आर्टिकल 31 अंतर्गत तरीही काही संपत्तीच्या बाबतीत संरक्षक म्हणून कलम ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपण बघितले तर 17वी घटनादुरुस्ती 1964 साली जी करण्यात आली होती त्यानुसार एखाद्या व्यक्तीची लागवडीखालील शेती आहे आणि ती शेती कायद्याने ठरवून दिलेल्या किमान क्षेत्र आहे, त्या क्षेत्राच्या मर्यादित आहे, अशी जमीन जर सरकारने अधिग्रहण केलं अशा जमिनीचं तर सरकारला त्याबाबत मोबदला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे 1978 साली जी 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती, या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत जे अल्पसंख्याक वर्ग आहेत, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहेत किंवा अल्पसंख्याक धार्मिक स्थळं आहेत, अशा अल्पसंख्याक वर्गातील संपत्ती सरकारने जर अधिग्रहित केली, अशावेळी सरकारला त्याचा मोबदला द्यावा लागतो. संविधान ज्यावेळेस लागू करण्यात आले होते त्यावेळेस सरकारकडे फक्त 2 हक्क होते संपत्तीच्या संदर्भात. त्यामध्ये सार्वजनिक हितासाठी खाजगी संपत्तीचे अधिग्रहण करणे आणि अधिग्रहण केलेल्या संपत्तीला योग्य तो मोबदला देणे. सर्वप्रथम जर आपण बघितले तर मालमत्तेचा हक्क म्हणजे मूलभूत हक्क आणि संविधानामध्ये असलेले मार्गदर्शक तत्वामध्ये असलेल्या काही कलमाच्या अंतर्गत, ज्यामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण करणे, समाजात जी आर्थिक विषमता आहे ती विषमता कमीत कमी ठेवणे, सर्वसामान्य जनतेसाठी रोजगाराचा हक्क उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे शैक्षणिक हक्क पुरविणे इत्यादी हक्क करताना सरकारला ज्या कायद्याची किंवा घटनादुरुस्तीची आवश्यकता होती
सरकारने या सर्व घटनादुरुस्त्या केल्यानंतर सर्वसामान्य जे जनता आहेत त्यापैकी मूलभूत हक्क, संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क असल्यामुळे त्यांचे मूलभूत हक्काचे उल्लंघन होत होते. त्यामुळे सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात यामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला भारताच्या राजकीय इतिहासामध्ये बघायला मिळतो आणि या संघर्षातूनच भारताच्या संविधानामध्ये बऱ्याच घटनादुरुस्त्या झाल्या आहेत. माजी सरन्यायाधीश हिदायतउल्ला यांच्या मतानुसार जर भारतीय संविधानामध्ये संपत्तीचा हक्क हा जर मूलभूत हक्क ठेवला गेला नसता तर अर्ध्यापैकी घटनादुरुस्त्या रद्द झाल्या असत्या किंवा त्या घटनादुरुस्ती करण्याची वेळच नसती आली. आपण संविधानाच्या मूळ संरचनेत विचार केला तर मूळ संरचनेमध्ये संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे या बेसिक स्ट्रक्चरमध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे हा देखील बेसिक स्ट्रक्चरमध्ये आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक विषयात सहभागी करण्यात आलेले आहे. मात्र संपत्तीचा हक्क हा कायदेशीर हक्क झाल्यामुळे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरमधून आता हा वगळण्यात आलेला आहे. तो फक्त एक कायदेशीर हक्क राहिलेला आहे.